बुलढाणा नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर ज्या EVM मशीन्स असतील किंवा टपाल मतपत्रिका असतील त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। आपण बघू शकतो की याच इमारतीमध्ये जी नगरपालिकेची इमारत आहे त्या इमारतीमध्ये स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये EVM मशीन्स टपाल मतपत्रिका ठेवण्यात आलेले आहेत आणि समोरच्या बाजूला सुद्धा मोठी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे। बिल्डिंगच्या चारही बाजूला CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या इमारतीमध्ये स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली त्या स्ट्रॉंग रूमच्या मागच्या बाजूला सुद्धा हे जे पोलीस कर्मचारी आहेत हे सुद्धा सुरक्षा करतायत। म्हणजे इमारतीच्या मागच्या बाजूला सुद्धा कुठल्याही प्रकारची घटना होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून हे जे मागच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस सुरक्षा आहे। रात्रंदिवस हे गस्त करतायत। दुसरीकडे जर पाहिलं तर या इमारतीच्या बाजूला सुद्धा CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। जवळपास 16 कॅमेरे जे आहेत ते इमारतीला लावण्यात आलेले आहेत। सगळी जी व्यवस्था जी आहे स्ट्रॉंग रूमची ती चोख ठेवण्यात आले आहेत। SRPची तुकडीसुद्धा या इमारतीला तैनात करण्यात आली आहेत। एकंदरीत पाहिलं तर ज्या शंका कुशंका उमेदवाराच्या कडनं किंवा उमेदवार लोकांकडनं किंवा राजकीय पक्षाकडनं घेण्यात होत होत्या त्या सगळ्याचा विचार केला तर स्ट्रॉंग रूमची जी सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी मोठी कडक करण्यात आली आणि इमारतीच्या मागच्या बाजूला सुद्धा पोलीस कर्मचारी हे जे बसलेले आहेत हे कर्मचारी गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी सुरक्षा करतायत आणि 20 तारखेपर्यंत किंवा 21 तारखेपर्यंत ही अशीच सुरक्षा म्हणजे इमारतीच्या मागच्या बाजूला सुद्धा तैनात असणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी TV9 मराठी बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।